विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सूप वाजणार आहे। विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल। मुख्यमंत्री फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देतील। विरोधक मात्र कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आक्रमक राहणार अशी माहिती मिळते। आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। आजच्या दिवशी नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर आजच्या दिवशी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सूप वाजणार आहे। विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल। मुख्यमंत्री फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार आहेत। विरोधक मात्र कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आजही आक्रमक राहणार अशी माहिती मिळते। आजच्या दिवशी नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। आजही अनेक खरं तर मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार अशी माहिती मिळते। विरोधक सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक हे आक्रमक राहणार आहेत। अनेक खरं तर विषय आज विरोधकांकडून उपस्थित सुद्धा केले जाऊ शकतात। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, आजच्या दिवशी नेमकं काय घडू शकतं? गौरी, विधिमंडळाच्या या देवेंद्र फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 6 दिवसांचं अधिवेशन होतं। आजही विरोधक जे आहेत ते कायदा सुव्यवस्था चा विषय असेल याच्यावरनं पुन्हा एकदा सरकारला लागला मोठा प्रश्न आहे। आणि असं अधिवेशन आहे हे मंत्र्यांच्या खातेवाटपासून बिनखात्याचे मंत्री आणि विरोधी पक्ष नेते सभागृह असं हे अधिवेशन झालं असं म्हणावं लागेल। विरोधी पक्ष नेत्याची जी आहे ती किंवा निवड झाली नाही आणि दुसऱ्या बाजूला खातेवाटपही झालं नाही। हो, नक्कीच पंकज, आजच्या दिवशी नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।